नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मोड आलेलं कडधान्य खातात पण प्रोटीन मिळतं का तुम्हाला हे माहीत आहे का? त्या संदर्भातच आजचा व्हिडिओ आहे. तर तुम्ही कुठलं मोडधान्य खाल्लं पाहिजे आणि तुम्हाला किती प्रमाणात प्रोटीन मिळतं या संदर्भात आज आपण माहिती बघणार आहोत. आता मोड आलेलं कडधान्य खाणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगले असते. आपण बहुतेक वेळा सकाळच्या नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणात मोड आलेले कडधान्य खातो. आता चांगल्या आरोग्यासाठी आपल्याला रोजच्या डाएटमध्ये कडधान्याचा समावेश असावा असं देखील सांगितलं जाते. कडधान्ये प्रोटीन्स आणि इतर महत्त्वाच्या पोषक घटकाचा उत्तम स्रोत असलेली ही कडधान्ये खाल्ली जातात. आता मोड आलेले कडधान्ये शरीराला पोषण देणारी असतात. तसेच वजन कमी करण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, शरीराची इज भरून काढण्यासाठी मोड आलेली कडधान्ये खायला खूप महत्त्व दिले जातात. कडधान्य खाण्याचा सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे त्यांना मोड आणून खाणं. कडधान्याचं मोड येतात तेव्हा त्यातील पोषक तत्वाचा घटकाची फार मोठ्या प्रमाणात वाढ होते. कडधान्य खाण्याने जसं आपल्या आरोग्याला चांगला फायदा होतो तसेच त्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. काही वेळा कडधान्य खाल्ल्याने पोटात गॅस, ब्लोटिंग, ॲसिडिटी, अपचन यासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे कडधान्य खाताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून त्याची काळजी घेतली पाहिजे. आता कडधान्य खाताना काही साध्या आणि सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर त्याच्या आरोग्याला त्रास न होता कडधान्य खाण्याचे योग्य फायदे मिळतील. आता कडधान्य खाताना सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे मोड आलेली कडधान्य पचायला थोडी जड असतात. यामुळे आपल्या पोटात गॅस तयार होऊ शकतो. कच्ची कडधान्ये खाल्ल्याने पोटात गॅस, ब्लोटिंग, ॲसिडिटी, अपचन यासारख्या समस्या निर्माण होतात. यामुळे कच्ची कडधान्ये कधीच खाऊ नयेत. कडधान्ये नेहमी उकडून किंवा थोड्याशा तेलात फ्राय करून खावीत. दुसरं आहे, कडधान्ये आठवड्यातून फक्त 2 ते 3 वेळाच खावीत. 3 बारीक मोड आलेली कडधान्ये खाण्यात योग्य असतात. कडधान्यांना फार मोठे मोड आणू नये. बेतच मोड आणावेत. अगदी लहानही नको पण अगदी मोठेही नको. मोड आलेली कडधान्ये शक्यतो कच्ची खाऊ नयेत. यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि पोटाच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. मोड आलेली कडधान्ये चिमूटभर हळद घालून खावीत. यामुळे कडधान्याचे पचन चांगले होते. कडधान्ये प्रेशर कुकरमध्ये घालून किमान त्यांना एक वाफ आणावी आणि मगच ती खावीत. यामुळे कडधान्ये बाधत नाही. आता कडधान्ये पचायला सोपे होण्यासाठी तसेच त्यात जर काही सूक्ष्म जीवाणू असतील तर ते काढून टाकण्यासाठी कडधान्ये शिजवली तर उत्तम उपाय. आता मोड आलेली कडधान्ये शक्यतो सकाळी नाश्त्याला आणि दुपारच्या जेवणात खावीत. कारण यातील प्रोटीन्स पचवणे व शरीरासाठी कितीही सोपे असते असं म्हटलं तरी ते पचवण्यासाठी अवधी लागतोच. त्यामुळे कडधान्ये सकाळी किंवा दुपारी खावीत. आणि रात्री कडधान्ये खाणे टाळावे. जे नियमित एक्सरसाइज व कष्टाची कामे करतात त्यांनी पचनशक्ती खूप चांगली असते. अशा व्यक्तींनी मोड आलेले कडधान्ये खावेत. आता आहे, पोटाचे विकार असणारे, पचनशक्ती कमी असणारे, बैठे काम करणारे अशा व्यक्तींनी मोड आलेले कडधान्ये कमी प्रमाणातच खावेत. तर अशा प्रकारे हे कडधान्यासंदर्भातलं छोटीशी माहिती होती. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.